मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. काय सांगतोयस काय चंद्रा तू? आर यू सिरियस? सकाळी 7 वाजता मी सीमाच्या घरी गेलो आणि शांतपणे माझा निर्णय सांगितला. बिचारी डोळे चोळतच गाऊनमध्ये माझं बोलणं ऐकत राहिली. तिच्या डायनिंग टेबलवर चहाचं साहित्य मांडून ती माझ्याबरोबर चहा घेत बसली. अजितेम अजून झोपला असावा. काल रात्री कदाचित उशिरा झोपली असतील दोघंही. होय सीमा, मी रात्रभर विचार केला आणि ठरवलं. त्याशिवाय आता इलाजच नाही. माझा ठाम स्वर ऐकून सीमाने खांदे उडवले. काही वेळा मला कळतच नाहीस तू चंद्रा. मी काहीच बोललो नाही. शांतपणे चहाच्या कपावरील नक्षी पाहत बसून राहिलो. पण चंद्रा, अरे लग्न करायची गरज आहे का? आपण तिला समजावू. नाही सीमा, माझा निर्णय ठरलाय. विल्स तोंडात ठेवूनच मी म्हणालो व पेटवून मनसोक्त झुरका घेतला. माझ्या डोळ्यात खोलवर पाहून काहीशी दुखावलेल्या स्वरात सीमा म्हणाली, मला मान्य आहे, मी तिच्या इतकी सुंदर नाहीये किंवा तेव्हाही नव्हते. पण चंद्रा, त्यावेळेस तू मला. प्लीज सीमा, प्लीज डोंट. तिच्या हातावरती हात दाबत मी म्हटलं. त्या स्पर्शात वासना नव्हती. मैत्रीचा एक ओलावा होता, एक ऊब होती. तू मला आजही तितकीच आवडतेस, म्हणून तर हक्काने तुला डिस्टर्ब करायला आलोय मी. मला तरी दुसरं कोण आहे ग जवळचं? मान खाली घालून ती अस्वस्थपणे बसून राहिली. मला तुझी मदत हवे सीमा, एक जिवलग मैत्रीण म्हणून, किंबहुना माझी एकमेव मैत्रीण म्हणून. तिने तिचा हात अलगदपणे सोडवून घेतला. दोन्ही हातांनी आपले मोकळे केस गुंडाळत बुचडा बांधला आणि चेहऱ्यावरून हात फिरवीत चेहऱ्यावरची अस्वस्थता जणू काही पुसून टाकली. मंद स्मित करीत सीमा म्हणाली, चंद्रा, ऑफकोर्स, व्हाय नॉट? मी तुला नेहमीच जवळचा मित्र मानलंय. लग्न झाल्यावर सुद्धा हक्काने तुझ्या घरी येऊन खाल्लंय, प्यायलंय, झोपले सुद्धा. पण ह्या बातमीने मात्र काहीशी सुन्न झाले मी. ए वेडाबाई, मी लग्न करतोय ते केवळ एक चॅलेंज म्हणून. मला माहिती आहे खूप जड जाणारे मला हे आणि तिलाही. पण तिने अटच अशी घातली आणि मला त्याशिवाय दुसरा मार्गच दिसत नाहीये. अखेर प्रेमात पडलायस तू चंद्रा. हसत हसत सीमा म्हणाली, एका दृष्टीने बरं झालं. केव्हा तरी तुला सोबतीन मिळायला हवीच होती. इट्स बेटर लेट दॅन नेव्हर. दॅट्स द स्पिरिट सीमा. बरं चल तर, लवकर तयार हो. 8-8:30 पर्यंत तिच्या घरी पोचलं पाहिजे आपल्याला. मी चहा संपवीत कप खाली ठेवून म्हटलं. माझी घाई पाहून ती पुन्हा हसली. अगदी घोड्यावरूनच आलायस म्हणायचा स्वरा तिच्या. कम ऑन सीमा. अर्धा तास बस, मी तयार होते. अजितेमलाही उठवते. असं म्हणत ती आत गेली. मी माझी लाडकी व्हील्स पीत बसून राहिलो. काही म्हणा, पण माझं रात्रभराचं टेन्शन उतरून एकदम हलकं हलकं वाटू लागलं मला. किती मज्जा असते नाही माणसाची. त्याला स्वतंत्रता हवी असते आपल्यापुरती. पण काही वेळा मात्र आपल्या पोटातलं ओठावरती आणून कोणाच्या तरी हृदयापर्यंत पोचायला त्याला कंपनी लागते. एकटेपणा मला आजवर खूप प्रिय वाटत आला होता. पण कालपासून ह्या एकटेपणाने खूप त्रास दिलाय मला. आज सकाळी येऊन सीमाला माझ्या सुखात सामील करून घेतल्याने एक वेगळाच हुरूप आलाय. काय रे चंद्रा, आज एकदम सकाळच्या पारी? आळस देत समोरच्या खुर्चीत बसून अजितेम म्हणाला. होय अजितेम, लवकर बाहेर जायचंय म्हणून सीमाला न्यायला आलोय. काही खास? आल्यावरती सांगेन. 8:30ला आम्ही पारूच्या ओटीवर पोहोचलो. तेव्हा तिचा बाप परशा काडीने दात घाशीत बसला होता. उघडा बंब क्वार्टर पॅन्ट घालून. आम्हाला आलेलं बघून त्याने पारूला हाक मारली. तिची आई बाहेर आली. हे बघ पारूकडे कोण आलंय. बाप दाट टोकरीत मधूनच थुंकत राहिला. या की, बसा. ओटीवरच्या बॉक्सवर आम्ही बसलो. पारू बाहेर आली. रोजच्या सारखीच टवटवीत, मार्केटमध्ये जायला तयार होऊन. अंगात पिवळसर मस्टर्ड रंगाचं लुगडं, चौकड्यांची चोळी, आंबाड्यावरती झेंडू. आम्हाला इतक्या सकाळी बघून चाटच झाली. बसा हा, असं म्हणत चहा आणायला आत पळाली. तिच्या पाठोपाठ तिची आई पण आत गेली. परशाचं तोंड धुणं
खाकरं काढणं सगळं आटोपलं आणि खांद्यावरच्या नॅपकिनला तोंड पुशीत तो आमच्या समोर ओटीवरती टेकला. एवढ्या सकाळीच आलाय पाहुणं? आम्ही अस्वस्थपणे चुळबुळ करीत बसलो. आज मी बी 5लाच आलो घरी. काय जास्त मासे नाही गावले. घरी येऊन आडवा झालेलो वाट्यावरती. आत्ताच उठलो बघा. परशाने माहिती दिली. चहा आणा की. आत बघून परशा खेकसला. अंतोन कुठं दिसत नाही. मी उगीचच चौकशी केली. तो व्हय, ताडीचं मडकं आणायला गेलाय. आता ताजी मिळते सकाळी सकाळी. तुम्ही चहा पिऊ नका, ताडीच प्या. नको दादा, सकाळी कुठे हो ताडी. चायला कमालच हय. सकाळलाच तर ताजी गोड मिळते नाय. पण तेवढ्यात पारूनेच 2 कप भरून चहा आणला आणि आम्हाला दिला. माझ्याकडे पाहून पारू इतकी गोड हसली की मी अगदी विरघळूनच गेलो. पण आम्ही कशाला आलोय ह्याचा विचार करीत ती खांबाला टेकून उभी राहिली. पारू, अगो टोस्ट बटर काहीतरी दे की संगट, नाहीतर खारी तरी. बिस्किट आणायला ती आत पळाली. मी सीमाला खून केली. मला धीरच होईना बोलायचा. दाराच्या आड उभी राहून पारूची आई ऐकत होती. पारू बशीत टोस्ट आणि खारी बिस्किट घेऊन आली आणि सीमाने बॉम्ब टाकला. परशा दादा, सारंगना पारूशी लग्न करायचंय. आम्ही मागणी घालायला आलोय. मी चटकन पारूकडं पाहिलं. ती हरखूनच गेली होती. तिला खरंच वाटेना. अपेक्षेने ती परशाकडे पाहू लागली. काय? परशा बसलेला तो ताडकन उभाच राहिला. म्हटलं आता मेलो. आता काही कोळीवाड्यातून जिवंत बाहेर पडत नाही आम्ही. काय म्हणाला काय? परशाने पुन्हा विचारलं. पण मला कुठनं एवढं धैर्य आलं कुणास ठाऊक. मीच म्हणालो, होय दादा, मला पारूशी लग्न करायचंय. परशाने पारूकडे बघून डोळे वटारले. पारू, तू आत जा आणि आयशीला बाहेर पाठव. पारू पळाली. दाराड उभी असलेली पारूची उंच धिप्पाडाई बाहेर आली. काय म्हणतात पाहुणे, ऐकलं का? पारूला मागणी घालाया आलेत. हा? पण कोण हे? अगं, ते त्या दिवशी फोटो काढायला आलेले ना, ते साहेब आहेत. सारंग नाव म्हणाला नाही का तुमचं? होय, चंद्रहास सारंग, मी शांतपणे म्हणालो. काय बोलावं ते न कळून पारूचे आईबाप एकमेकांकडे पाहत राहिले. लगीन करायचंय? पर तुम्ही कोण? घराचं काय तुमचं? ह्या बाई तुमच्या कोण? आईबाप कुठं आहेत? काय रीत आहे का नाही? असं कोणी लगीन ठरवायला येतं का? परशाने एकामागून एक प्रश्न टाकले आणि माझा चहाचा कप हातातून पडेल की काय असं मला आता वाटू लागलं. पण सीमा मात्र घाबरली नव्हती. दादा, तुम्हाला मान्य असेल तर रीतसर बोलणी करायला आम्ही पुन्हा येऊ. सारंग, बरं झालं तुम्ही आज आलाय. मला स्टॉपवर बघून पारू माझ्याकडे घाईघाईने येत म्हणाली. काय झालं पारू? मीही अधीरतेने विचारलं. इथे नको रस्त्यावर, आपण घरला जाऊया. बस स्टॉपवरची माणसं, रस्त्यातले लोक, दुकानदार, टवाळक्या करणारी टोळकी सगळीजण आमच्या जोडीकडे कुतूहलाने पाहत होतीत. तसे रोजच पाहतात. डोक्यावरती टोपली घेतलेली, ठसठशीत बांध्याची कोळीण आणि बरोबर तिच्याच उंचीचा किरकोळ गबाळा चष्मिष्ट दाढीवाला. आमची जोडी खरंच विलक्षण मजेशीर दिसत असावी. रस्त्यातून येताना आम्ही दोघंही बोलत नव्हतो. जिना चढून वर येताना पण बिल्डिंग मधले लोक तिला माझ्याबरोबर पाहून खाकरायचे, कॉमेंट्स मारायचे. कशी दिली मासळी? ताजी आहे ना? काय भाव लावला? वगैरे कुचकट प्रश्न ऐकून माझ्या अंगाचा तिळपापड व्हायचा. लोकांना उगीचच दुसऱ्यांच्या खाजगी बाबतीत नाक खुपसायला आणि चर्चा करायला आवडतं. एकतर एवढी सुंदर कोळीण ह्याच्यासारख्या फाटक्याबरोबर कशी असा हेवा. नाहीतर खोलीत जाऊन काय काय लफडी करतात देव जाणे असा संशय. पण पारू मात्र बेदरकार होती. ती कोणाकडेही लक्ष देत नव्हती. रूम मध्ये आल्यावर मी तिला म्हटलं, लक्ष देऊ नको हा त्यांच्या बोलण्याकडे. काहीही बरळतात आमचे शेजारी. छ्या, असल्या चिलटांना कोण विचारतं काय? उगीच नाकासमोर उडायला बघतात आणि एका फटक्यात मरतात. हे असले झुरळ लय असतात रस्त्यातून. मी लक्ष देत नाही, नाहीतर चपलेनं सीधा केला असता. हा, आता बोल पारू. आम्ही तिथून गेल्यावर काय काय झालं? सारंग, त्याआधी मला सांगा, तुम्ही खरंच लगीन करणार आहात का माझ्याशी? का फक्त मी म्हणते म्हणून? प्रथमच तिचा माशांच्या पाण्याने ओलसर आणि पांढरट झालेला हात मी हातात घेतला आणि तिच्या डोळ्यांत डोळे मिसळले. होय पारू, मी स्वतःहून सांगतोय. मी तुझ्याशी लग्न करणार आहे. पण तुझे वडील तयार झाले तरच.
बाप लय ओरडला मला. घराण्याच्या अब्रूचा प्रश्न हाय. आपल्या समाजाबाहेर लगीन केला तर गावातले काय म्हणतील? हाय काय त्या फोटोवाल्याकडे? तुझ्या मुलेच आज मान खाली घालाया लागली मला. याद राख पुन्हा गेलीस त्याच्याकडे तर म्हणला. मी निश्वास सोडला. म्हणजे परशा तयार नाही तर. मग तरीही तू आलीस मला भेटायला? पारू क्षणभर थबकली आणि मला घट्ट मिठी मारत म्हणाली, सारंग, तुमच्याशिवाय मी कोणाशी लगीन नाही करणार. माझा लव जडलाय तुमच्यावर. आज तुम्ही स्वतःहून विचारायला आलात आणि मी एवढी खुश झाले की म्हटलं सारंगशीच लगीन करणार मी. प्रेमाने तिला थोपटत मी म्हणालो, पण तुझे वडील? ते नाही तयार होणार सारंग. पण मी पण नाही दुसऱ्याशी लगीन करणार. मला आणखी घट्ट बिलगत ती म्हणाली. तिची उंची माझ्या एवढीच असल्याने तिच्या गालाशी माझे ओठ येत होते. तिच्या अंगाचा मत्स्य गंध माझ्या नाकपुड्यान शिरला आणि तिच्या डौलदार उरोजांनी माझ्या छातीत घरं पाडण्यास सुरुवात करताच मी शहारलो. नकळत माझे हात तिच्या पाठीवरती फिरू लागले आणि तिचे ओठ माझ्या ओठांना शोधत येत अखेर भेटले. आजवर मी अनेक मॉडेल्सच्या अंगांना स्पर्श केला होता, पण एकदाही इतका विव्हळ आणि उत्तेजित झालो नव्हतो. पारूच्या गरम उबदार मिठीत एक विलक्षण जादू होती. तिच्या नाजूक ओठांचा स्वाद आगळाच होता. जीवनातील पहिल्या चुंबनाची गोडी इतकी अवीट वाटली की त्यातून सुटकाच होईना. कितीतरी वेळ एकमेकांच्या जिभेला जीभ लावून, अंग एकमेकांवरती घट्ट दाबून आम्ही त्या स्थितीत उभे होतो. तिचाही तो पहिलाच रोमांचकारी प्रसंग असावा, कारण तिचा जोराने चाललेला श्वास आणि छातीतली धडधड मला स्पष्टपणे ऐकू येत होती. कानशिला आणि हळूहळू सर्वच गात्र उष्ण होत गेली आणि तिच्या पहिल्याच मिठीत आयुष्यभरातला सगळा आवेग बहरून आला. क्षणभरात भानावर येत मी तिला दूर करण्याचा प्रयत्न केला. तिच्या अंगांगात ठासून भरलेला तो माशांचा गंध आता मला अधिकच हवा हवासा वाटू लागला आणि तिलाही माझ्या तोंडाला आणि अंगाला येणाऱ्या सिगारेटच्या धुराचा दर्प नकोसा वाटेनासा झाला. आमची वेड लागल्यासारखी अवस्था झाली होती, पण ती काही केल्या सोडायला तयारच नव्हती. तिच्या कानात कुजबुजत मी म्हणालो, पारू, पारू. हं, सारंग, नका, नका ना सोडू मला. एका नशेत बोलल्यासारखी पारू बरळली. भानावर ये पारू, प्लीज पारू. मी काहीशा जवरानेच बोललो आणि तिने पटकन आपले हात माझ्यापासून दूर केले. त्या 2-3 मिनिटांतच तिच्या केसांचा अंबाडा सैल होऊन ॲस्टरच्या फुलांच्या गुलाबी पाकळ्या माझ्या शर्टवरती आणि पायांशी पडल्या होत्या. लाजून माझ्याकडे पाहत पारू म्हणाली, चला सारंग, आपण पळून जाऊन लगीन करूया. पारू, पळून का म्हणून? त्यामुळे तुमच्या घराची समाजात बदनामी होईल ग. पण नाहीतर बाप ऐकायचा नाही तुमचा. मी पुन्हा भेटेन त्याला, काही झालं तरी. फार फार तर काय होईल, जीव घेईल ना माझा. नाही नाही, माझ्या तोंडावरती हात ठेवत पारू म्हणाली, असा काय बोलता सारंग? पण माझा बाप तयार नाही होणार. म्हणून सांगते आपण मुंबई बाहेर जाऊन लगीन करूया. मग बाप काय पण नाही करणार. एकदा का लगीन झाला ना की तो माफ करेल मला. नाही पारू, आपलं प्रेम आहे एकमेकांवर आणि आपण सांगू तसं बापाला. उभा चिरेल तो मला आणि तुम्हाला पण. त्याला कळला ना का मी इथे भेटाया येते तर खैर नाही माझी. तरी पण एकदा मी धाडस करीनच. तू भेटतेस ते नाही सांगणार. मग जर का त्याने परमिशन नाही दिली तर मग आपण. ठीक आहे, आज मी लवकर जाते. तुम्हाला खायला काय नाही आणला सारंग? पोट भरलं माझं. कशानं? तुला खाल्लं ना मघाशी. आईला चावटपणा काय करता? ये ना, जायच्या आधी एकदा जवळ. नको सारंग, मग मला सोडायला जमत नाही. चिंबोरी कशी पकडते बोटाला तशी. खुदकन हसत पारू म्हणाली, मग मी कधी येऊ परशाला भेटायला? आज तर नकोच, 1-2 दिवस जाऊ द्या. पण मग तोपर्यंत तो दुसऱ्या कोणाचं स्थळ बघेल तुझ्यासाठी. नाही नाही, तुझी आई काय म्हणते तिला विचार ना. तिचं काय बी नाही चालत बापापुरे. आणि अंतून त्याच्यावरती तर जाम डाफरतो बाप, काम नाही करत म्हणून. पण तू लाडकी आहेस ना बापाची, मग तू होऊन विचार की. मला लाज वाटते विचारायची, पर जमला तर बघीन. पर तुम्ही येऊ नका 1-2 दिवस. परवा भेटते स्टॉपवर. बरं, सांभाळून राहा तुम्ही बी सारंग. जाता जाता जवळ येत ती म्हणाली,
मी पटकन तिचा हात धरून तिचा मत्स्यगंध पुन्हा नाकात भरून घेतला. नाही नाही सारंग, लेट होईल मला. जाते हा. पायऱ्या उतरून पारू निघून गेली. तिच्या घाटदार पार्श्वभागाकडे माझं कलासक्त मन पाहत राहिलं. वाटलं की आपण तिचे फोटो काढलेच नाहीत अजून. पण आपल्यातला कलाकार बाजूला राहिला आणि माणूसच प्रेमात पडला.